मूळ हा सेल्फ रिस्पेक्ट आहे की इगो आहे, तर मी सांगेल इगो आहे, तर इगोवाले स्टार्ट करा. सेल्फ रिस्पेक्ट फक्त स्वतःला प्रोटेक्ट करतं आणि इगो म्हणजे पुढं जाण्याचा प्रयत्न करतं. इगो हा कॉन्फिडन्स बिल्डअप करतो. सेल्फ रिस्पेक्ट तुम्हाला क्रायटेरियामध्ये ठेवतो. ज्यावेळेस तो क्रायटेरिया तुटतो तिथून इगो चालू होतो आणि त्यावेळेस तुमचं सक्सेस होतं. आपल्याला कोणतरी हर्ट करतं तेव्हा आपला इगो जागृत होतो, त्यामुळे आपण सक्सेस व्हायला जास्त स्पीड वाढवू शकतो आपण इगो. इगो हा जिंकण्याचा मार्ग आहे. इगो सक्सेसकडे जातो. इगो हारल्यानंतर इगो हारायला आपण यशस्वी होऊ शकतो. इगो हारल्याने या सर्वांचा जर ओपिनियन पाहिलं तर इगो हा सक्सेसचा मार्ग आहे. तर सेल्फ रिस्पेक्टवाल्यांचं काय मत आहे याच्यावरती? इगो हा खूप हे करतो आपल्या स्वतःला. इगो हा कधी कधी चुकीच्या पण मार्गावर घेऊन जातो आपल्याला. सक्सेस होतो आपण इगो मधून, पण कंटिन्यू चांगल्या मार्गावर नाही जात आपण कंटिन्यूस इगोमुळे. तसं सेल्फ रिस्पेक्ट आपल्याला चांगल्या मार्गावर घेऊन जातो. तुमचं काय म्हणणं आहे? काहीच नाही. सेल्फ रिस्पेक्ट आपल्याला शांत डोक्याने पुढे चालण्याची शक्ती देतं आणि आजपर्यंत जेवढे सक्सेसफुल झाले तेवढे शांत डोक्याने विचार करून पुढे गेले. सेल्फ रिस्पेक्ट प्रूव्ह करतो. सेल्फ रिस्पेक्ट इम्प्रूव्ह करण्याला आपण मदत करतो आणि इगो नाही का प्रूव्ह करत जातो आपण असं आहोत तसं आहोत. पण सेल्फ रिस्पेक्ट नाही का आपण इम्प्रूव्ह करण्या पुढे जाण्यासाठी मदत करतो. सेल्फ रिस्पेक्ट हे आपल्याला आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं आहे. सेल्फ रिस्पेक्ट हे आपल्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतो. हा माणसाला संपवतो शेवटला आणि अहंकार जास्त वेळ टिकत नसतो. जो आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स असं हे प्रूव्ह करतो. मग आपण नाही का लाईफमध्ये स्पीड ब्रेकर्स लागतो. ज्यांना इगो असतो ना त्यांना असं वाटतं आय एम ऑलवेज राईट. मला तुमचं तो स्टेटमेंट नाही का तुम्ही प्रॅक्टिकल देतं ते लक्षात येतं. त्याच्यामधून असं प्रूव्ह होतं की सेल्फ रिस्पेक्ट इम्पॉर्टंट आहे आणि इगो हा शेवटला संपतो. तुम्ही दोन्ही लेवलला जे आजचं सांगितलेलं जे स्टेटमेंट आहे ते एकदम तुम्ही तुमच्या लेवलला पण एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या लेवलला परफेक्ट सांगितलं आहे. पण जर असं डिबेट नाही होऊ शकत पा ती भांडणं जोडानाच यार. वैष्णवी मॅडम म्हणल्या की सेल्फ रिस्पेक्ट हे आपल्याला इम्प्रूव्ह करतं आणि इगो हे प्रूव्ह करतं. तर इगो हे प्रूव्ह करूनच पुढं जातं ना. जी गोष्ट आहे ती जागेवरती प्रूव्ह करतं आणि सेल्फ रिस्पेक्ट ते त्यांना प्रूव्ह करता नाही आलं तर सेकंड अटेम्प्टला ते इम्प्रूव्ह करतायत. तुमचं काय म्हणणं आहे मॅडम याच्यावरती? सगळ्यात जास्त इगोचा आवाज येतोय पा. सेल्फ रिस्पेक्ट शांत करा. नाही इगोवाले थांबा ना ताई, कारण इगोचा आवाज जास्त आहे. सेल्फ रिस्पेक्टवाले शांत आहेत. बोला. ज्ञानेश्वरी जे बोलले आहेत त्याच्यावर तुमचं काय मत आहे? मॅडम परत आमचं मेंबर तर विसरला मग एकही आठवत नाही. अरे इगोची तुमचाच पार्ट आहे. थांबा ना ताई. आम्ही सांगितलं त्यांना कळलं नाही ती त्यांची दुसरा पॉईंट. कुठं क्लिअर झालंय? ती म्हटली सेकंड टाइम आपण इम्प्रूव्ह करतो. कधी इम्प्रूव्ह होतो आपण लोकांशी बोललो नाही पण बोललो आपण एकच म्हणले आपलं इगो असला आपण सोबत भांडलो इंटरव्ह्यूला गेलो तर आपल्याला कम्युनिकेशनचं कसं बोलायचं समोर याचं भान राहत नाही. तर आपण सेल्फ रिस्पेक्ट दुसऱ्याशी बोललो तर इंटरव्ह्यूला गेलो ना आपण त्याची सवय असते सेल्फ रिस्पेक्टमुळं म्हणून आपण कम्युनिकेशन सोपं जाऊ शकतो आपल्याला. मॅडमचा इथं युनिक पॉईंट आहे. कसा पॉईंट युनिक? आता मी याच्यावर बोलणार नाही, मी नंतर बोललो. याच्यात परत तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वाटतं की लगे यांची बाजू घेतली त्यामुळे बाजू बिजू काहीच नाही.
दोन्ही बाजू एकच आहेत, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. निगेटिव्ह तुम्ही माझेच आहात, ही बाजू पण माझीच आहे. मला तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवायचा आहे. पण मॅडम आत्ता जे बोलल्यात, जर इंटरव्ह्यूला गेलं, खूप छान उदाहरण दिलं, इंटरव्ह्यूला गेला जर तुमचा इगो दाखवून तिथे चालणार नाही, तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट दाखवावं लागेल, बरोबर, तरच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. याच्यावर तुमचं काय मत आहे? सेल्फ आता फॉर एक्झाम्पल त्यांची अल्जेब्राची टेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे अल्जेब्राचं, की फर्स्ट अटेम्प्टला त्यांचं अँसर एक्स इज इक्वल टू 1 असेल, पण त्यांचा अँसर एक्स इज इक्वल टू 2 आला आणि इगो आपल्याला इगो तो म्हणलं की मला हे येत नाही पण हे करून दाखवायचं आपल्याला, आणि त्याचं बरोबर लास्टला अँसर एक्स इज इक्वल टू 1 असेल. तर सेल्फ रिस्पेक्ट पण म्हणू शकते माझं असं चुकलंय, माझी रिस्पेक्ट द्यायची ना, माझं असं कसं काय चुकलं हे पण respect त्यांनी पण इगो म्हणू मुळे शकते. त्याला ego पण म्हणू शकते, respect पण पॉईंट म्हणू विसरले मी, खूप मस्त. आता झालं का आता गंमत? बरं, तुझं निराळायचं काय? इगो आहे ना, इगो हा माणसाला बोल्ड आणि ब्रेव बनवतो. जरी सेल्फ रिस्पेक्ट जर स्वतःला प्रोटेक्ट करत असेल ना, तरी इगो सांगतो की तू जा, तू करू शकतो. दुसऱ्याला सांगतो की तू या प्रॉब्लेमला फेस करू शकतो, तू ट्राय कर. तसं सेल्फ रिस्पेक्ट नाही सांगत, तो स्वतःपुरताच विचार करतो. आणि इगो म्हणतो की माझ्या फिलिंग्स जास्त मॅटर करतात सगळ्यांपेक्षा, तरी पण तो दुसऱ्यांना सांगतो की तू या प्रॉब्लेमला फेस करू शकतो आणि तू हे ट्राय कर. याच्यावर पण सेल्फ रिस्पेक्ट हा दुसऱ्यांचा विचार करतो, इगो नाही. इगो हा फक्त स्वतःसाठी असतो. मी पुढे जाणार, मी दुसऱ्याला कोणालाच घेऊन नाही जाणार पुढे. ती चुकीचा पॉईंट बोलली ह्यो. येस येस, मॅडमसाठी क्लॅपिंग करताल बा. मॅडम जे बोलतात, इगो फक्त जो पॉईंट क्लिअर आहे ना तिथं आपण त्याला बोलणं गरजेचं आहे. मॅडम जे बोललात, मॅडमच्या जो आन्सर आहे जे बोलल्यात त्याच्यावरती मॅडमचं प्लस आन्सर आहे पा, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर यावरती तुमचं काय ओपिनियन? गुड पण असू शकतो, ऑनेस्ट पण. नाही, मॅडमच्या प्रश्न आन्सरवरती तुमचं काय ओपिनियन आहे? एखाद्यात जर इगो असला ना तर तो प्रॉब्लेम्स फेस करू शकतो. दरवेळेस इगो स्वतःचाच विचार नाही करत, तो दुसऱ्याला पण सांगतो की तू पण हे करू शकतो. आतापर्यंत असं होतं का? तुम्हाला काय वाटतं मॅडम जे नाही बोलतात? सर, आतापर्यंत असं होतच नाही. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे जसं आपण दुसऱ्यांचा विचार करतो थोडाफार, पण तसं इगो मध्ये मीच आहे, मी सगळ्यात मोठा आहे, माझ्यापेक्षा कुणीच चांगलं नाहीये, मी एकदम राईट आहे, माझे सगळे बाकीचे रॉंग आहेत. मग समोर आपल्याला राईट सांगतो तरी पण ते चुकीचंच आहे, हेच इगो सांगतो. येस, मॅडमसाठी परत एकदा क्लॅपिंग करतात का? याच्यावर तुमचं काय ओपिनियन बोला. पण सगळ्यांना इगो आहे ना, मग जसं त्या म्हणताय की हे चुकीचं आहे, तर आमचा इगो हे म्हणतं की जर ते चुकीचं आहे तर ते चूक पण सिद्धच करून दाखवायची, ती बरोबरच करून दाखवायची. इथे आमचा इगो जागा होतो. जर ही गोष्ट चुकीची आहे असं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे, ती चूक नाही, ती बरोबरच आहे, हे करून दाखवणं म्हणजे इगो. पण त्यांचं असं म्हणणं आहे की इगो सगळ्यांना बरोबर घेऊन जात नाही, बरोबर, तो फक्त स्वतःलाच बरोबर घेऊन जातो. आणि सेल्फ रिस्पेक्ट ते असं म्हणतंय की आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. याच्यावर तुझं ओपिनियन काय आहे? म्हणून तर काही रोडवेला आहेत आणि पार्किंगला आहेत. कोण रोडवेला आहे आणि पार्किंगला आहे? जे युनिक असतात ते काय एकटेच असतात. तूच मग म्हणजे जे एकटे असतात ते कायम युनिक असतात. इगो एकटा चालतो म्हणून तू युनिक असतो. सेल्फ रिस्पेक्ट सगळ्यांना घेऊन चालतो. त्याच्यामुळे तो पावन असतो. ओके. तसं ते म्हणजे इगो हे आदर्श असतो ते एक म्हणजे काय म्हणजे एकटेच घेऊन चालतात. पण संत तुकाराम आहे, ते सगळ्यांना घेऊन गेलेले, पण ते आता हायलाईट आपल्या याच्यामध्ये. काय मत आहे तुमचं याच्यावरती? हां, जसे संत तुकाराम आहे ना, ते सगळ्यांना सोबत घेऊन गेले होते. या ना. फोटो नाही, डिबेट चालू आहे. या बसा. का तुम्ही पण पार्टिसिपेट होता? या बरं. सेल्फ रिस्पेक्ट फक्त स्वतःचा विचार करतो, पण जर आपल्यातला इगो एकदा जर सक्सेस तर ती काय बोलली की सेल्फ रिस्पेक्ट दुसऱ्यांना घेऊन चालतो, तसं इगो नाही करत. पण जर आपल्यातला इगो जर एखाद्या वेळेस सिद्ध झाला तर तो दुसऱ्यांना पण शिकवतो की तुम्ही पण तुमच्यातलं तो इगो जागृत करा आणि तुम्ही पण या प्रॉब्लेम्सला फेस करू शकता. मॅडमसाठी क्लॅपिंग करताल पाहिजे. काही वेळेस इगो पण
समोरच्याला जागृत करतोय, अवेअर्स करतोय, तर अशा वेळेस तुमचं काय मत आहे सेल्फ रिस्पेक्टवाले? मतच नाही त्यांना. बोलायला शब्दच नाही ठेवले ना. सर असं बोलल्यावर पण आम्हाला काही ए, शांत सुचतच बसा, नाही तरी ना. शांत मग हाच तर ego आहे. मला काय म्हणायचं ऐका, मला इगो सिद्ध करून द्यायचा. आम्ही असं बोलल्यावर तुमचा इगो हटवतो आणि तेव्हा ते बोलते हा, सर, आम्ही- आज आम्हाला सिद्ध करायचे. ऐका ना, एक लक्ष ठेवा, आपण विसरली. म्हणजे आपले युग असं आपलं सक्सेस चालू आहे. लोक पण आपले काय म्हणतात आपलं बघून नाही का इन्स्पायर होऊ शकतात. पण आपल्या इगो आहे हेच लोकांना कळालं की आपले पैसे कमी आपल्या जवळ काही नाही. पॉईंट आहे बरं का, मॅडमचा पॉईंट आहे. मॅडमसाठी क्लॅपिंग करताल पा. जर आपल्याला हां येस याच्यावर तुमचं ते म्हटल्या की लोक आपल्या जवळ असते, पण यश जेव्हा भेटतं तेव्हा सगळे लोक आपल्याला दुःखात कोणी सोबत नसतं, पण जेव्हा यश भेटतं, जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा जवळ असतात. आणि त्या मॅडमचं म्हणणं होतं का लोक इगोमुळं आपण दुरावले जातात. हा, पण जसं सेल्फ रिस्पेक्ट सांगत नाही. सेल्फ रिस्पेक्ट काय करतो, तुम्ही सगळे सोबत घेऊन चाला आणि सगळे सोबतच मारा. पण इगो काय करतो, तू वरती जाय मग दुसऱ्याचा विचार कर. आधी स्वतःचा तर विचार कर. स्वतःवर तुम्ही म्हणता काय म्हणता, आधी खुद से म्हणजे स्वतःपासून स्टार्टअप करा मग दुसऱ्याला घेऊन जा. तसं स्वतःपासून स्वतः इगोनी वरती जा, स्वतः सक्सेस व्हा, मग दुसऱ्याला सक्सेस व्हायला इन्स्पायर करा. सेल्फ रिस्पेक्ट फक्त सगळ्यांना घेऊन जाण्याचा विचार करतो, पण जिंकण्याचा नाही. सर पण कळचीच्या वेळेस तेच लोक नाही का पोहून जाते. त्यावेळेस आपल्याला पैसे लॉस झालं पुढं, पण तेच लोक पोहून जाते. ते सेल्फ रिस्पेक्ट वाले जाते, कारण की जेव्हा सेल्फ रिस्पेक्ट हरतो तेव्हा सगळे हरतं, मन हरतं, मग ते पळून जातात. पण इगो ज्याच्यात इगो क्रिएट होतो त्याच्यात इगो क्रिएट होतो, तो कधीच घाबरत नाही, तो कोणत्याच संकटाला घाबरून जर पडत नाही. इगो असला तर कोणीच गिव्ह अप करत नाही. फेल्युअर्स आले तरी पण गिव्ह अप करत नाही. इगो स्वतःला सांगतो की आय कॅन लढत जा. अचीव एव्हरीथिंग अँड आय कॅन डू इट माय बेस्ट. इगो प्रत्येकाला लढायचा शिकवतो. तुला काय बोलायचंय? याला फायनल प्राइज ती एवढंच सगळं हे सर करते. ते म्हणले आपण काय पण करू शकतो किती फेल्युअर झालं तरी, पण आपण मानण्याची करीत असं कोण पण करणार तुम्हाला. पण तुम्ही आयसी मध्ये पडू नये, त्यास तुम्हाला सांगायचं तुम्ही काही करणार पण नाहीये. तुम्हाला दुसऱ्याची सेल्फ लागणार तिथं पण. मॅडमचा पण पॉईंट आहे, क्लॅपिंग पण ते करताल तुम्ही पा. म्हणता ते पळून गेलेले ते पण इगो वारीच पळून जातात. ते सर मरणाच्या गतीत त्या म्हटल्या, पण जेव्हा माणूस लास्ट स्टेपला असतो त्याला काही सुचतं का, तो विचार करतो का "अरे, माझी ही सवय", त्याला उठता तरी येत असतं का? त्याचं मेमरी चालू असते फक्त. मेमरी सर मेमरी तर नाही सांगू शकत नाही बाबा माझी हेल्प नको करू माझी असं नाही सांगू शकत. त्याने काही सेल्फ रिस्पेक्ट कमवली होती, त्याच्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये काय त्याच्यामुळे इतके लोक त्याच्या सोबत आले होते. तर सेल्फ रिस्पेक्ट होती म्हणून इतके लोक त्याच्याकडे गेले पण होते. आपली फॅमिली असेल त्या सिच्युएशन मध्ये तर बाकीच्यांची काय गरज. पण जर का फॅमिली होत आपण फॅमिलीचा पण विचार नाही करत तेव्हा फक्त आपण स्वतःचा विचार करतो. ज्या टायमाला आपण आपण बरोबर आहे, मग त्याच्यानंतर आपल्याला कोण नाही दिसत, फॅमिली पण नाही दिसत, फॅमिलीला पण सोडतो आपण कधी कधी इगो मध्ये. पॉईंट आहे, मॅडमचा पण पॉईंट आहे पा. क्लॅपिंग करताल मॅडमसाठी पण. हां इगोवाले मच्छर सारखी क्लॅपिंग करतात बरं का. सर इगो मध्ये जर आपण सक्सेस झालो, पैसा कमवलो, तर आपल्याला दुसऱ्याची गरज पण नाही पडणार. कारण की इगो मध्ये आपण दुसऱ्याचा विचार करतच नाही. आपण आशा ठेवतच नाही की तो आपल्याला मदत करेल, आणि तो मदत करत नाही, त्यामुळेच आपला इगो येतो. आपण केलेली मदत पॉईंट आहे बरं का, क्लॅपिंग करताल इथं पण. इगो आहे ना आपल्याला एनर्जी देतो आणि आपले गोल्स चेस करण्यासाठी मदत करतो. म्हणजे जे इतर ठरवतात की हे इम्पॉसिबल आहे, पण इगो जर आपण जागृत केला तर तो काही पण इम्पॉसिबलला पण पॉसिबल करू शकतो. वाव, क्लॅपिंग करताल का इथं पण. पॉईंट आहे का? हां सर तुमचं काय मत आहे याच्यावरती? झाले आमचे पॉईंट, आता त्यांचे होते त्यांचे आम्हाला ऐकायचं. थोडंफार बोलू दे त्यांना पण. नाही सर असं नाहीये कसं काय की इगो आपल्याला सक्सेस करतो. कसं काय सक्सेस करेल इगो जर का ते सगळ्यांना सोबत घेऊन चालतच नाहीये तर ते सक्सेस होऊच कसं काय शकतात. एकटं ठीक आहे, एकटा मालिक होऊ शकतो, एखाद्या कंपनीचा मालक आहे, पण त्याच्या खाली पण वर्कर जेव्हा काम करतात ना तेव्हाच तो मालिक होतो, नाही तर तो मालिक नाही तो होऊ मालक शकत. झाला नाही तर ते खाली कामच करणार नाही तसं. ते काम सर सर इगो आहे ना
इगो जर असता, कंपनीचा मालक जर नसता झाला तर त्यांनी दुसऱ्याला रोजगार कसा काय दिला असता? आणि जे खाली काम करणार आहेत ते त्याच्या सेल्फ रिस्पेक्टवर किंवा इगोवर नाही काम करत, तर ते पैशावर काम करतात. आणि त्याचं कोण तर नाही का इन्सर्ट केला ते पैशावर काम करतात. आपल्याला सक्सेस इगो मध्ये आपल्याला सक्सेस जेव्हा तेव्हाच मिळतं जेव्हा आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवतो. नाही सर रिस्पेक्ट नाही. पुढे आपल्याला ते म्हणले तरी स्वतः प्रूव्ह केलंय. पुढे आपलं पुढे काही बोललं तर त्या इगोमुळे आपण सक्सेस होतो. पण तिचं पण चुकीचं आहे ना. मग कसं इगो हा दरवेळेस ॲरोगन्स असतो. तुम्ही ॲरोगन्स मुळेच बोललाय. आम्ही बोलतो त्याच्यामुळे मध्ये मध्ये बोललं हे पण ॲरोगन्सच झालंय ना. हो मग ते असते इगो आहे. तोच तर ego आहे. तुमचा सेल्फ करतोय. तुम्ही सेल्फ रिस्पेक्ट आम्ही जसं प्रूव्ह करतोय तुमच्या मध्ये मध्ये बोलून तसं तुम्ही सेल्फ रिस्पेक्ट हा, प्रूव्ह करा. पण तुम्ही आम्ही ते नाही म्हणतो. आम्ही बोललो का नाही? तुम्ही शांत राहा. आम्ही उलट म्हणतो तुम्ही बोला, तुम्ही बोला, तुम्ही बोलल्याशिवाय तुम्ही आम्हाला बोलत point नाहीये. आला. त्या पॉइंटला तुम्ही तुम्ही answer शांत करा. बसून राहा, आमचं काही प्रॉब्लेम आम्ही नाही. पॉईंट ऐकून काय ती म्हणलं त्या इगोकडे ते ॲरोगन्स नसतं. मी ते म्हणले तरी तुम्ही स्वतःच प्रूव्ह करून टाकले इगो ह्यो ॲरोगन्स आहे. ह्यो पॉईंट होता माझा. पण सक्सेस मध्ये दरवेळेस नॉट ऑलवेज हा शब्द वापरलेला मी. दरवेळेस म्हणजे आता arrogance वापरलाय की नसतो. याच्या अगोदर पण वापरलं होतं? त्याच्या आधी आपण वापरला होता. हा. वापरला होता, आम्ही ऐकलं. आम्ही ऐकलं होतं. तुम्ही नाही ऐकलं, आमची चुकी. त्यांची चुकी होती त्यांनी त्यांनी ऐकलं. ऐकलं नाही. तुम्ही ॲरोगन्स म्हणजेच माहित नव्हतं. तुम्ही काय ऐकले नेमकं? आम्ही always इथे काही काय म्हणलं काय ओपिनियन आहे तुमचं? बोला. सेल्फ रिस्पेक्ट वाले. हा 1 2 3 4 5 6 6 जण बसले. ओके. शेवटचा आपण याच्यामधून नाही